केंद्रीय मंत्रिमंडळाचा आज विस्तार होण्याची दाट शक्यता. विस्ताराच्या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली गाठण्याची चिन्ह. अनुसूचित जाती आरक्षणातील उपवर्गीकरणाविरोधात आज विधान भवनावर मोर्चा. बदर समितीचा अहवाल रद्द करण्यासाठी 27 आमदारांचे मुख्यमंत्र्यांना पत्र. खासदार ओमराजे निंबाळकरांनी रात्री उशिरा वर्षावर घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट. पवनराजे निंबाळकरांच्या हत्येसंदर्भात दोघांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा झाल्याचं वृत्त. मुंबईत रात्रभर पावसाची संततधार तर नवी मुंबई मुलुंड विक्रोळी परिसरात धुवाधार. रस्ते आणि लोकल वाहतुकीवर कोणताही परिणाम नाही. तब्बल 2 महिन्यानंतर विदर्भातल्या शाळेची आज घंटा वाजणार. आजपासून विदर्भातल्या शैक्षणिक वर्षाला सुरुवात. ठाण्यामधील टीडीआर घोटाळ्यावर विधानसभेत चर्चा. जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला मुद्दा. आयुक्तांनीच वन खात्याला कोर्टात जाण्यासाठी सांगितलं, आव्हाडांचा दावा. मुंबई महापालिकेत आणखीन एक भ्रष्टाचार. मुंबईत समुद्र किनारी कचऱ्याचा ढीग. लोकशाही मराठीच्या बातमीनंतर मनपा खडबडून जागी. समुद्र किनाऱ्यावरील कचऱ्याची बातमी दाखवताच उपमहापौरांकडून चौकशीचं आश्वासन. संत गजानन महाराजांची पालखी आज रिसोडमध्ये विसावणार. कृषी उत्पन्न बाजार समितीत पालखीचा मुक्काम. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.